नमस्कार दोस्तों, अगर इस साल आप क्लास 10 एसएससी बोर्ड 2026 का पेपर देने वाले होंगे तो ये वीडियो आपके लिए बहुत इंपॉर्टेंट होने वाला है। वीडियो स्टार्ट करने से पहले इस चैनल को सब्सक्राइब करो और वीडियो को लाइक करो और अपने उस दोस्तों के साथ शेयर करो जिनको फेल होने का डर है, क्योंकि इस बार कोई भी फेल नहीं होने वाला है। तो बोर्ड का लेटेस्ट अपडेट क्या कहता है वो बताने से पहले आपके ड्रीम परसेंटेज कमेंट सेक्शन के अंदर जरूर बता देना, और आपके स्कूल के अंदर अभी तक आपको आपका जो हॉल टिकट नंबर है वो मिला है कि नहीं, कमेंट सेक्शन के अंदर जरूर बता देना। उसके ऊपर भी हमने एक बहुत ही बढ़िया वीडियो बनाया है जिसकी लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिलेगी। अभी तक आपको अगर हॉल टिकट नहीं मिला होगा तो कमेंट जरूर करना। अब देखो, यहां पर हम बात करते हैं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडल शिक्षण पुणे की वेबसाइट के ऊपर हम अभी है, और एक बहुत ही बढ़िया अपडेट फेल होने के रिगार्डिंग आ रहा है कि बहुत सारे बच्चों के मन में एक डर होता है कि सर अगर मुझे इस सब्जेक्ट के अंदर अगर मुझे कम मार्क्स मिले, 35 से अगर मुझे कम मार्क्स मिले तो क्या मैं फेल हो जाऊंगा क्या? ऐसे बहुत सारे मन में जो बच्चों के मन में डर होता है, और इसी डर को निकालने के लिए गवर्नमेंट ने एक बहुत ही बढ़िया अपडेट लेकर के आए हैं, है ना। मैं अभी आपको बता सकता हूं। यस, अभी मैं आपको बता देता हूं, 1 मिनट का समय लीजिएगा। देखो, यहां पर आप देख सकते हो, यहां पर आप देख सकते हो, है ना। ये तो बाकी एक न्यूज थी जो क्लास 10th के लिए बच्चों के लिए क्या गुड न्यूज बहुत इंपॉर्टंट है 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिसूत्री। आता ही त्रिसूत्री काय आहे ते आपण बघून घेऊयात। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे फार कठीण नाही, म्हणजे अवघड नाही, सर्व विद्यार्थी पास होणार आहोत। कसे ते बघा, यांच्यासाठी त्रिसूत्री अवलंबण्यात आलेली आहे। त्यानुसार बघा, लक्षात ठेवा, पहिली गोष्ट, मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 विषयात मिळून विद्यार्थ्यांना 105 गुण आवश्यक आहेत। म्हणजे प्रत्येक विषयाला 35 नाही, तर सपोज एखाद्या विषयाला जास्त असतील, एखाद्या विषयाला कमी असतील, तरी आपण मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांची 105 गुण कन्सिडर करणार आहेत। म्हणजे सपोज काय आहे की तुम्हाला मराठीला खूप जास्त मार्क आहेत पण इंग्लिशला मात्र 30च मार्क आहेत, तर मग असं न धरता, बरोबर आहे, प्रत्येक विषयाला 35 मार्क न पकडता तिन्ही विषयाचे 105 मार्क मिळवणार आहेत। तर गणित आणि विज्ञान या 2 विषयात मिळून 75 गुण पडायला पाहिजेत, असं नवीन सर्क्युलर आलेलं आहे। म्हणजे गणितामध्ये 35 मार्क असतील तर पास होईल, किंवा तुमच्या विज्ञानामध्ये 35 मार्क असतील तर पास होईल, किंवा दोन्ही मिळून जर तुम्हाला 75 गुण असतील तरी सुद्धा तुम्ही पास होणार आहेत। हा नवीन त्रिसूत्रीचा जो नियम आहे तो या वर्षीपासून आलेला आहे, आणि ही खूप महत्त्वाची गुड न्यूज तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे। तर हा व्हिडिओ तुमच्या त्या सगळ्या मित्रांना शेअर करा ज्यांना नापास व्हायची भीती आहे, फेल व्हायची भीती आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण या चॅनलवर बेस्ट असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी येत असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपली पूर्ण 1 शॉट व्हिडिओची जी काही सिरीज आहे ती कंप्लीट झालेली आहे। त्याच्यासोबतच मॅरेथॉन सिरीज कंप्लीट झालेली आहे, तुम्ही मॅरेथॉन सुद्धा बघू शकता। सकाळी 5 वाजता आपलं पहिलं लाईव्ह असतं ज्याच्यामध्ये आपण कॉन्सेप्ट रिव्हिजन प्लस इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स करतो, क्वेश्चन्स करतो। या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी करत आहोत। अनअकॅडमी महाराष्ट्राची ही बेस्ट टीम तुमच्यासाठी पूर्णपणे अहोरात्र काम करत आहे। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा। जर तुम्हाला बेस्ट नोट्ससाठी आमचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिला जॉईन करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, पट करा। बाय बाय, जय महाराष्ट्र।